उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक या बँकेला 11 डिसेंबर 2023 नंतर एक चांगला डाऊन ट्रेंड लागलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। चार्टवरती पाहायला गेलात तर आपल्याला 11 डिसेंबर 2023 नंतर एक चांगला डाऊन ट्रेंड लागलेला, तो डाऊन ट्रेंड 3 फेब्रुवारी 2025 नंतर रिव्हर्स होताना दिसतो आहे। आपण जर पाहायला गेलात तर सगळे इंडिकेशननुसार जर चेक केलं तर एक चांगला रिव्हर्सल या ठिकाणी आणि चांगली बाईंग या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते। 3 फेब्रुवारी 2025 नंतर या ट्रेंडनं एक चांगला पुलबॅक देताना दिसतोय आपल्याला। या ठिकाणी जर पाहायला गेलो तर चांगली एक कॅन्डलस्टिक पॅटर्न ही ते चांगल्या पद्धतीनं तयार होताना दिसत आहेत। त्याच पद्धतीनं जर आपण सगळे इंडिकेशन जर चेक केले तर तेही पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। व्हॉल्यूमही क्रिएट होताना दिसत आहे। आपण या ठिकाणी जर पाहायला गेलो तर व्हॉल्यूम चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाले, 19.127 मिलियनपेक्षा जास्त व्हॉल्यूम या ठिकाणी आपल्याला तयार झालेलं दिसते। त्याच पद्धतीनं 7 फेब्रुवारीलाही त्या व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएट झालेलं दिसतंय, एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये असताना दिसत आहेत। या ब्रँचचं नेक्स्ट टार्गेट आपल्याला या ठिकाणी 48 to 45 पर्यंत जाताना इझिली दिसून येतं आहे। त्याच पद्धतीनं आता पाहायला गेला तर हे एवढी पुलबॅक किंवा हा एवढा ट्रेंड चेंज होण्याचं मुख्य कारण काय आहे, तर उज्जीवन मनी कंट्रोल या साईटच्या सोर्सनुसार आपल्याला या ठिकाणी हे दिसून येते की मार्चचा जो ह्या शेअर्सचा जो तिमाही मार्चचा जो शेअर्सचा जो प्रॉफिट ग्रोथ आहे हे इथे 7% जास्त वाढून आलेलं आपल्याला दिसते। त्याच पद्धतीनं हा शेअर 1.5 एवढा डिव्हिडंडही देणार आहे हे या ठिकाणी दिसून येते। तर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेमध्ये एक ट्रेंड रिव्हर्स झालेले साईन आपल्याला दिसत आहे।